नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं घडलंय का? तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा कुटुंबाशी बसून एखाद्या विषयावर बोलताय. समजा तुम्हाला नवीन शूज घ्यायचे आहेत किंवा महाबळेश्वरला फिरायला जायचंय. तुम्ही फक्त तोंडानी बोललात, इंटरनेटवर काहीही सर्च केलं नाही. पण अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडता, तेव्हा तुम्हाला समोर त्याच शूजच्या किंवा हॉटेल्सच्या जाहिराती दिसू लागतात. हे कसं शक्य आहे? तुमच्या मोबाईल तुमचं गुपचूप बोलणं ऐकतोय का? की तुमच्या मनातील विचार त्याला कळू लागले आहेत? काय आहे यामागचं काळं सत्य? जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. अनेकांना वाटतं की हे फक्त एक योगायोग आहे, पण तंत्रज्ञानाच्या जगात याला टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग म्हणतात. पण प्रश्न हा उरतोच की आपण न टाईप करता फोनला कसं समजतं? 1. मायक्रोफोन ॲक्सेस. जेव्हा आपण एखादं नवीन ॲप डाउनलोड करतो, तेव्हा आपण भराभर अलाउ बटन दाबतो. यामध्ये अनेक ॲप्स तुमच्या मायक्रोफोनचा ॲक्सेस घेतात. तांत्रिकदृष्ट्या हे ॲप्स तुमचे शब्द ऐकू शकतात आणि त्यातील कीवर्ड्स फिल्टर करून जाहिरात कंपन्यांना पाठवू शकतात. 2. डिजिटल फुटप्रिंट्स. नुसतं बोलणंच नाही तर तुमचं लोकेशन, तुम्ही कोणाला भेटलात, तुमच्या मित्रांनी काय सर्च केलं, यावरूनही AI अंदाज लावतं की तुम्हाला आता कशाची गरज असेल. 3. कंपन्या काय म्हणतात. Google आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्या अधिकृतपणे सांगतात की त्या तुमचं खासगी बोलणं ऐकत नाहीत. पण मग हा योगायोग वारंवार का घडतो? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. तर मग यापासून वाचायचं कसं? 1. तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अनावश्यक ॲप्सचा मायक्रोफोन ॲक्सेस बंद करा. 2. ॲप्स इन्स्टॉल करताना परमिशन्स नीट वाचा. मोबाईल हे सुविधा देणारं साधन आहे की आपल्यावर पाळत ठेवणारा गुप्तहेर? तुम्हाला काय वाटतं? तुमच्यासोबत असा अनुभव आलाय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा तांगडे एज्युकेशन. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद.